तर उद्घाटन केल्यानंतर मग आम्ही खूप पेशंट आले होते 15-16 हजार. त्यातले आम्ही 800 ॲडमिट केले. एका नर्सनी एका आईला घेऊन आली होती, आंधळ्या आईला. तर ती म्हणे ही तुमच्यासाठी आली आहे. तर म्हणलं का आणलं आहे? ती म्हणे आंधळी आहे. म्हणलं का रे बाळ, कसे बघा म्हणले. बाबा म्हणले मला ते की माझं म्हणे लेकरू पोटात राहिलं, आंधळी झाले, नवऱ्याने सोडून दिलं म्हणले. पण मी लेकरू सांभाळलं आणि 8 वर्षाचं आहे म्हणले माझं लेकरू. मग काही नको आहे म्हणले, मला 5 मिनटं मला दिसावं. म्हणलं का? ते मला लेकरू बघायचं म्हणले. कसं आहे ते, कसं दिसतंय माझं लेकरू, मला बघायचं आहे. मी म्हणलं पण काय? तर तिचं सोनोग्राफी वगैरे केलं होतं आणि मागं रेटिनल डिटॅचमेंट झालं होतं. पण मी एका ठिकाणी पाहिलं की ती भावली जी आहे ती चांगलं काम करते आहे, याला दिसेल. कधी कधी प्रेग्नन्सीत झालेले डिटॅचमेंट देव बसवतो. तर म्हणलं ह्याचं करून बघूया. मग आम्ही तिच्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. मला रागिनी म्हणली, अरे आपलं नाव झालं आहे, तुला पद्मश्री मिळाले, नाही दिसलं तर लोक म्हणतील ही आंधळी झालीच. मला आता दुसरं काही मागायचं नाही, आपला पद्मश्री तर मिळाले, करूया म्हणलं कॅटरॅक्ट. मग आम्ही तिचं कॅटरॅक्ट केलं. सकाळी पट्टी काढल्यानंतर तिला वर दिसलं. दिसायला लागल्यानंतर लगेच ती पळायला लागली. आम्ही सगळी तिच्या मागं. म्हणलं तिने वाटोळ करू नये. तिने मूल मांडीवर घेतलं आणि पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू म्हणजे आनंद अश्रू आले, तिला दिसत नव्हतं. तिचे डोळे आम्ही पुसले आणि तुम्हाला सांगतो की 8 वर्षानंतर आपली आई आपल्या लेकराला कशी पाहते हे बघण्याचं भाग्य आम्हाला आलं. कारण तिला दृष्टी आली होती आणि केसापासून पायाच्या टोकापर्यंत त्या प्रत्येक तिचा ते किस घेत होती प्रत्येक भागाचा. हे माझं लेकरू. आणि तेव्हा मला कळालं की आई ही कशी आई असते. तिला काहीच नसतं, स्वतःचं काही नसतं. लेकराच्या पुढे आई ही फारच वेगळी वागत असते. असा प्रसंग आला.